इराण इस्रायल युद्धाच्या ठिणगीचा फटका थेट विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतही पोहोचलाय। विमानसेवा ठप्प झाल्यानं भंडाऱ्याची चविष्ट भेंडी आणि बागायती पिकांची दुबई कतारमधली निर्यात थांबली आहे। भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एक असा देशी जुगाड त्यामुळे शोधलाय, ज्यामुळे आता इथला माल थेट उत्तर भारत आणि कोलकात्यापर्यंत ताजा तवाना पोहोचतोय। उन्हाळ्याच्या तडाख्यात पालेभाज्या आणि भेंडी सुकू नये, त्यांचा दर्जा घसरू नये यासाठी बर्फाचा वापर केला जातोय। मालवाहू गाड्यांमध्ये भेंडीच्या गोण्या किंवा प्लास्टिक पिशवीत भरली जातात आणि त्यावर बर्फाचे मोठे तुकडे ठेवले जातात। त्यामुळे सध्या मालवाहू गाडीचं रूपांतर एका मिनी कोल्ड स्टोरेजमध्ये झालंय। संकटाच्या काळात डगमगून न जाता भंडाऱ्याच्या या चालत्या फिरत्या कोल्ड स्टोरेजनं शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसून त्यांना दिलासा दिलाय। याचा आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। कतार असो दुबईकडे जो निर्यात होत होता त्याची वाहतूक आता थांबलेली आहे। तर आमच्यामध्ये डोक्यामध्ये कल्पना आली की हे माल खराब आणि फेकण्यात जात होते, तर आपण काय करावं। तर मग आम्ही हा बर्फ लावल्यावर असं होतं की एक 1000 किलोमीटर पर्यंत हा माल जातो आणि म्हणून आम्ही हा देशी जुगाड तयार केला आणि शेतकऱ्याचा माल 1000 किलोमीटर पर्यंत बिंदास जातो। आणि हा चालता फिरता एसी आहे आणि ज्या भेंडीला 10 रुपये रेट नाही आहे त्याला आज 30 रुपये रेट येतो।